नमस्कार मैत्रिणींनो, रोजच्या सारखंच आज पण रविवार असून भेटूया आपण। आज मी आता माझ्या आजी आम्हाला नेहमी ही गावाला गेलो की भाजी करून खायला घालायची। ते आहे मुळ्याचं मोकळ, कारण त्याच्यामध्ये वेगळं असं छान इतकं लागतं ना की ते आम्हाला आई सुद्धा नंतर करून खायला घालायला लागली, इतकं चांगलं असतं ते। आता हा मी एक मुळा चिरून घेतलेला आहे। आता मुळ्याला पानं नव्हती त्यामुळे मी पानं घातलेली नाहीये, मुळा नुसता घेतला, पण ह्याच्यामध्ये पानं सुद्धा घातली तरी ती छान लागते। आता हा मुळा एक मी खिसून घेतलेला आहे, त्याला कोथिंबीर आणि डाळीचं पीठ हे तर लागणारच आहे आपल्याला। आता कढई गरम करत ठेवली आहे मी आणि त्याच्यामध्ये तेल ओतलेलं आहे। आता नेहमीप्रमाणे आपण त्याच्यामध्ये फोडणी घालून घेऊया। खेडेगावातले जुने जुने जे काही पदार्थ आहेत ना ते खूप वेगळे आणि चविष्ट लागायचे आणि त्या पदार्थ मला आजी भरपूर खायला घालायची। नंतर हट्टाने काय ना आई सुद्धा घरी करायची, पण कसं नोकरी वगैरे ह्या उद्योगामध्ये जरा कमी जमतात ते पदार्थ करायला। आता ही फोडणी मी नेहमीसारखी घालून घेतलेली आहे। त्याच्यात मुळा पिळायचा नाही, पाण्यासहितच तसा टाकायचा मुळा। त्याच्यात पानं असली तरी पानं नंतर टाकली तरी चालतात, पण आता माझ्याकडे नाही आहेत पानं, पण नाही मिळाली मला ती। आता त्याच्यामध्ये तिखट घालून घेऊया। थोडासा गोडा मसाला घालायचा। तुम्ही आता धन्याची जिऱ्याची पावडर घालता, पण ह्या मसाल्यामध्ये सगळे मसाले एकत्र करून भाजून केलेले असतात त्यामुळे ते चांगले लागतात। त्याच्यानंतर ह्याच्या गोडा मसाल्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि ह्याच्यात कोथिंबीर सगळी घालून घेतलेली आहे। हे जरा छान पैकी हलवून घ्यायचं सगळं। त्यात पाणी टाकल्यामुळे राहते त्याची चव वेगळी लागते आणि शिवाय रंगही वेगळा दिसतो। पानांचा हिरवा रंग, मुळ्याचा तिखटाचा लाल रंग, हिरवं पांढरे हिरवं छान असं छान दिसतं ते आणि चवही त्याची चांगली लागते। त्याप्रमाणे गॅस जरा कमी करून घेते। आता ह्याच्यातलं जे पाणी मुळ्याचं त्या पाण्यातच भाजी थोडी शिजवून घ्यायची। आता मी ह्याच्यात झाकण ठेवणार आहे। आता मी हे झाकण ठेवते, थोडं 2-3 मिनिटं हे शिजून घ्यायचं। आता ही भाजी थोडीशी अर्धवट शिजलेली आहे। आता ह्याच्यात आपण घ्यायचे 2 चमचे डाळीचे पीठ घालून घ्यायचे। 2 चमचे डाळीचं पीठ टाकून घ्यायचे। आता हे सगळं हलवायचंय, म्हणजे मिक्स करायचंय, म्हणजे थोडीशी कोरडी होते भाजी। प्रत्येक मुळ्याच्या त्या याला हे लागलं पाहिजे, डाळीचं पीठ सगळ्याला लागलं पाहिजे, म्हणजे मग त्याची चव वेगळी लागते, चांगली छान असते ती चव आणि चवी इतकं चविष्ट लागतं नाही त्याला त्यात बाकीचं काही घालायचं नाही, पण चव छान लागते याची। आता थोडा वेळ मी परत झाकण ठेवणार आहे, कारण डाळीचं पीठ आपलं थोडंसं शिजलं पाहिजे। आणि थोडा वेळ झाकण ठेवते त्याच्यावर 1 मिनिट। शिजलंय, हा छान शिजलंय बघा आणि हे मोकळं पण झालंय छानपैकी। मस्त शिजली भाजी। ही भाजी भाकरी पोळी आणि भाताबरोबर सुद्धा नुसतं तोंडीसारखं लावून खाता येते बरं का। हा प्रकार दड पिठलं पण नाही आणि दड भाजी पण नाही, हा मधलाच असा वेगळा प्रकार मिक्स केलेला हा आहे, त्यामुळे त्याला मुळ्याचा मोकळ म्हणतात। आणि नेहमी आपण कसं करतो, मुळ्याच्या भाजीत कूट वगैरे घालतो काही वेळेला आणि तसं करतो भाजी, तसं कूट न घालता याच्यामध्ये डाळीचं पीठ घालायचं, ते खूप छान लागतं। एकदा बघ करून बघा, खा आणि मस्त राहायचं असतं आपल्याला। त्यामुळे मुळ्याच्या भाजीने काय होतं, पोटातले कृमी वगैरे जे असतात, जंतू असतात ते मरतात, त्यामुळे मुळ्याची भाजी खायलाच हवी।
हे बघा, ही अशी मोकळी मोकळी भाजी होते. या भाजी खायला भाताबरोबर, भाकरी नाही तर पोळीबरोबर खायची छान लागते. ही आमची आजी नेहमी भाजी करायची. आता नंतर आईने केली, आता मी माझ्या मुलांना देते करून. त्यामुळे ही मुळ्याचं मोकळ छान लागतं आणि चविष्ट लागते. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.